शुभ सकाळ मंडळी, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, चाललो आहे आता डिझेल घ्यायला. आज पलटीनागर मारायचे, काही कांदे लगन चालू आहे. काल रोटर मारलं त्या कडक जागेवरती आणि त्याच्यामुळे ते आता पलटीनागर मारायचं आहे आज. तर आता नागरं बिगरं घेऊन गेलेले आहे, सरावून गेलेलं आहे, पप्पान ते गेलेले आहे तिकडे. हे बाई चिंगी मिंगी गमते. दे रे चॉकलेट, दे मला बी, मला बी दे ना चॉकलेट. नाही खा खा खा, तू दे ग, तू दे ना चॉकलेट. तिच्याकडे नाही का चॉकलेट? चॉकलेट नाही तिच्याकडे? नाहीच हो. ती गोंटी घे, ते ना ड्रम टेलचे. तोडला ड्रम, काढ ठेव भाऊ. हा ठेव, काढी तो. आता चाललोय आम्ही, गाडीवर बसतो, चष्मा वगैरे लावतो. आलोय पेट्रोल पंपावर. आत्ताच डिझेल घेऊन आलो आणि येता येता इथे किशोर सागर आहे म्हणून, रामेश्वर धरण म्हणतात त्याला आम्ही. पाहून घे त्याचा व्ह्यू. रामेश्वर धरण खूप मोठा साठा आहे. आलो होतो फोटो काढायला, जास्त लांबी जाऊन नाही लागणार. तेव्हा असं बनवलेलं एंट्रन्स त्याचं. पुढे जास्तच पाणी आहे, हे वरच्या वर आहे. आता चालू होतो स्प्रिंकलर वगैरे चालू करायला. ते उडे थोडंसं गुरमटावून गेलेलं आहे, त्याच्यामुळे आता ते स्प्रिंकलर वगैरे चालू करून पप्पा ते म्हणते मोटर चालू करतो आता. ते स्प्रिंकलरमध्ये लय घाण गुंतून गेलेली, ते झुरळ होते ना, झुरळ घुसून घुसून येऊन जातात. काकांदींची चालू आहे लागण वाटतं. स्प्रिंकलर वगैरे चालू केला आणि या नळ्या निघून जातात, त्या गडी करायला जावं लागतात. हे बघा, अशा नळ्या निघून जातात. पाणी पडलं. स्प्रिंकलर वगैरे लावून दिले आणि आता जातो घरी. वाट पाहत आहे मम्मी ते, मळ्यात जायचं आहे. आता त्यांना घेऊन जातो, मम्मी आणि एका आत्याने त्यांना घेऊन जातो. तर आता स्प्रिंकलर वगैरे चालू आहेत. वावरं बांधायचं काम चालू आहे. लसूण लावायचे इथे आणि मम्मी ते लसूण हे करत आहे. ए गणपत आवर. डोल्यांचे कांदे ना, ते आता त्या वावरात आत्ता जे बांधत होतो ना, त्या वावरात टाक मध्ये दाबायचे आणि पाणी भरायचं त्यांना. बरोबर, चांगले कांदे लावले तर चांगले डोले येतील, चांगलं रोप येईल असं. आता जे डोळे लावण्याचे कांदे असे पसारून दिले, हे बा असे पसारून दिले. मग आता ते पोरं बरोबर एका पायाच्या अंतरावर लावतील आणि मी चाललोय आता तिकडच्या मळ्यात मकई भरायचे. स्प्रिंकलर चालू होते, ते बंद करायचे आणि मकईला बारे द्यायचे. माता येतो, बारे देऊन येतो. तिकडे खाली कांदा लागून चालू आहे, आज बी चालू आहे. काल जवळ संपवत आहे ते. आता दुसऱ्या मळ्यात आलो आणि सरावन ट्रॅक्टर पलटीनागर चालू होतं, ते पाहायला आलो. सरावन पलटी चालू आहे त्याची. ट्रॅक्टर तर होतो राहतो. पलटी चालू आहे. चल काय रे, 2 कर रहा ना का? हा 400. पलटी लागत नाही सरावन. बापरे, एवढे मोठे ढेकूळ निघताय का? डायरेक्ट पाया नाही करत, एकदम फायनल पलटी लागते. चलो खालच्या मळ्यात आलो, घराकडच्या. आणि स्प्रिंकलर वगैरे ओले झाले, मस्त ओले झाले स्प्रिंकलरनी. 2-1 तास ठेवली मोटर
आता तिकडची मकई भरायची, जी मकई काही दिसली मकई भरायची तिकडची, तर त्या तिकडची मकई पोहा. आता मकई वगैरे भरणं चालू आहे. 2-3 बारे येऊन गेलेले मकईचे. हे खाली मामाला दिलेले आम्ही. पण मामाला ही बट्टी करायला दिली. आता त्याची माती टाकणं चालू आहे. ट्रॅक्टरांचा आवाज आला, मला वाटतं काय झालं काय नाही. आलं होतं पाहायला. टारली मागे जात नाही, दबून गेली टारली. मग काही भरणं चालू आहे. बंद तुटून जातो ट्रॅक्टर. हो टारली का नाही जाईल. कसं टाकलं काय नेट लागला. सोड राहून घ्या ते असं उडवून गेलेलं आहे. मस्त बेस्ट, एकदम बेस्ट उडवून गेलेलं आहे. तिकडे काय चालू आहे, तिकडे चालू आहे बाळवण ते वावर बांधताय. काका त्यांचं वावर बांधणं वगैरे चालू आहे. लागण चालू शे किती वय ना, किती राही ना लागण चालू आहे. काय म्हणता मामा, बोला ना. हा हे काय 12 देवान काम चालू आहे. नाही खालच्या माहिती झाली की लागण. मजार काय उठण्याचा. मोटर वगैरे बंद केली आणि आता ती झाकण लावायला जातोय. ते लहान पोरं जे खेळत आहे ना, काकांची लागण चालू आहे, त्याच्यामुळे ते लहान पोरं माती टाकून देतात. आणि जे स्प्रिंकलर बी चालू आहे ना, तर त्याच्यामध्ये ती घाण घुसून जाते. त्याच्यामुळे ते इथून असा पाईप गेलेला आहे आणि इकडे स्प्रिंकलरचा, इकडे हा जो पाईप आहे ते स्प्रिंकलरचा आहे. आणि खाली तिथे 12 देणं चालू होते मकाईला, तो कॉक झाकण लावण्याचं आहे. हा कॉक चालू करून त्याला रिटर्न चालू करून दिला. हो आता तो बंद करतो. आणि पप्पाने बोलवलेलं आहे लसूण कमी पडतो आहे, त्याच्यामुळे बघूया आता लसूण घेऊन जावं लागतील 3-4 जुड्या. जाऊ वरच्या महिन्यात आलो परत. घरी गेलो होतो मकई वगैरे भरायला आणि मम्मी ते डोळ्याला लावत आहे. इकडे आता कांदा लागणचं थोडंसं राहून गेलेलं आहे. इथे गणपत गेला आहे खाली मोटर बंद करायला. ते कूलर बंद करायचं. थोडंसं लसूण कमी आलेलं आहे. मला आता लावला आहे लसूण खुडायला. मम्मी ते राहिले डोले लावून. आणि मी राहिलो इथं लसूण खुडून. थोडा कमी पडून गेलेला होता, त्याच्यामुळे लसूण खुडतोय. कंटाळा येऊन लागला पुरा. हा मोल भाई, हात दुखताय, हात दुखायला लागलाय. माझ्या हात कसे होऊन गेले. सनसेट पहा आमच्याकडचा. आवरणार रे बायला काम दिले. चाललोय घराकडे. सायंकाळ झाली पूर्ण. मग खतरनाक जातो मी आता. ट्रॅक्टर पंक्चर करून टाकलेलं आहे. कोणतं टायर पंक्चर केलंय, तिकडचं टायर पंक्चर करून टाकलेलं वाटतं. बापरे टायर पंक्चर. बस 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 पुरा उत्सव जायला बघ. आणि चला तर मग
ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. आकाशी कर, अशी कर ना. ओके.